स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केव्हाही लागू शकतात. त्यातच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील सत्ताधारी भाजपची काय तयारी आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप आहेत. सर, काय सांगाल, आगामी काळात आता महानगरपालिकेची निवडणुका कधीही लागू शकतात. भाजपकडून काय स्ट्रॅटेजी असणार आहे, कशा पद्धतीने तुमची तयारी सुरू आहे? गेली 1 वर्षभरापासून आम्ही निवडणुकीच्या तयारी करतोय. लोकसभेचे निवडणूक व्हायच्या अगोदरपासून आम्ही घर चलो अभियान असेल, मेरी माटी मेरा देश असेल, हर घर तिरंगा असेल, मतदार नोंदणी असेल किंवा लाडकी बहीण असेल किंवा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, यांनी जे काही समाज उपयोगी केलेल्या कामं आहेत आणि ज्या काही योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत नेण्यापर्यंत, नागरिकांपर्यंत नेण्याचं काम आम्ही मागील 1.5-2 वर्षापासून करत आहोत आणि त्या माध्यमातूनच आमची निवडणुकीची तयारी पण पूर्ण होत आलेली आहे. आपण पाहिलं तर 2017ला दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी एक हाती सत्ता जी आहे ती महानगरपालिकेवर फडकवली होती. तशीच पुनरावृत्ती होऊ शकते का? 100% ज्या पद्धतीने 2017ला भारतीय जनता पार्टीची महापालिकेमध्ये सत्ता आली ती टिकून ठेवणं किंबहुना त्याच्यापेक्षाचे जास्तीचे 2 नगरसेवक निवडून आणणं हेच आमचं सर्वांचं ध्येय असणार आहे. नक्कीच आपण पाहिलं तर विधानसभा निवडणूक झाली, लोकसभा निवडणूक झाली, तुमची भाजप महायुती होती. महानगरपालिकेत तीच पाहायला मिळेल का वेगळं चित्र असेल? ते आता वरिष्ठ ठरवतील आणि वरिष्ठ जसे निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही करूया. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.